नमस्कार. भावाला बहीण ही असावीच. आईनंतर भावाची काळजी घेणारी ती दुसरी आईच म्हणावी. व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील तुमच्या बहिणीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही हे नक्कीच. व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला RG मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. भावाचं आणि बहिणीचं नातं हे बहीण भाऊ झाल्याशिवाय कळत नाही हे नक्कीच. आईनंतर भावावर माया लावणारी खरी दुसरी आईच असते, ती म्हणजे आपली बहीण. बहीण जर मोठी असेल तर गपचूपपणे आपल्या खिशात पैसे टाकणारी आणि लहान असेल तर गपचूपपणे आपल्या खिशातून पैसे काढणारी. दुःखाच्या वेळी धावून येणारी, भाऊ चुकला तर कान पकडणारी एक बहीण आईनंतर जरूर सर्वांनाच असावी. अशाच एका बहिणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून आपल्या छोट्या भावाला शाळेत मस्ती करतो म्हणून ओरडणारी बहीण पाहून तुम्हाला आपली स्वतःची बहीण नक्कीच आठवेल. आणि तो दुसऱ्यांना मारतो, दुसऱ्या पोरांना. त्याला समजव जरा नीट. तुझा भाऊ आहे ना तो. जो अभ्यास दिलाय तो करायला पाहिजे ना त्याने. तू समजव ना, तू मोठी बहीण आहे ना त्याची. बघ, हार्दिक एवढा मोठा मुलगा आहे, त्यालाही तो मारत होता. मग समजायला पाहिजे ना याला काही गोष्टी. तू त्याला अभ्यास करायला नाही लावत का सकाळी शाळेमध्ये, घरी गेल्यावर वगैरे? तुझं ऐकत नाही का तो? का रे, अभ्यास नाही करायचा का तुला? इकडे अभ्यास नाही करायचा. तुझी मोठी बहीण तुला समजवते ना. अमृता, तू रोज त्याला अभ्यासाला बसवायचं आणि तो इतर मुलांना मारतो. पप्पांना घरी सांगायचं त्याच्या, मुलांना त्रास देतो मारतो म्हणा. मारशील का याच्या पुढे? बघ, अमृताच्या समोर सांगतोय तू. अमृता बघ, तुझ्या समोर सांगतोय आता, हा मारणार नाही असं.